नमस्कार मित्रांनो, बायनरी अरिथमेटिकच्या या सिरीजमध्ये आपण बायनरी ॲडिशन बघितलेली आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये आपण बायनरी सबट्रॅक्शन बघणार आहोत. बायनरी नंबर्सची वजाबाकी. यापूर्वीचे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की बायनरी ॲडिशन्स आणि त्याचे रूल, बायनरीची बेरीज आणि त्याचे रूल आपण बघितलेले आहेत. बायनरी अंकांची बेरीज ही तेवढीच महत्वाची आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं की वजाबाकीचं ऑपरेशन जे आहे बायनरीचं, हे सुद्धा शेवटी आपल्याला बायनरी बेरजेमध्ये कन्वर्ट करूनच करावं लागते. आणि म्हणून बायनरीची अंकांची बेरीज करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. तर बेरीज आपण बघितलेली आहे. आता आपण बघणार आहोत बायनरी नंबर्सची वजाबाकी कशी करायची. ठीक आहे ना? बघा तर मित्रांनो, बायनरी सबट्रॅक्शन आपल्याला बघायचं आहे. दुसऱ्या बायनरी नंबर मधून वजा कसा करायचा. ठीक आहे ना? बायनरी ॲडिशनचे रूल आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे. ठीक, बायनरी सबट्रॅक्शन कसं करायचं बघूयात आपण. ठीक आहे ना? एक एक स्टेप पाहू. पहिल्यांदा the step to be followed in subtraction by one's complement are. आता आपण वन्स कॉम्प्लिमेंट या मेथडनी बायनरी सबट्रॅक्शन करणार आहे. ठीक आहे ना? वजाबाकी जी करणार आहे त्याची जी मेथड आहे ती आहे वन्स कॉम्प्लिमेंट. ठीक आहे ना? आता हे वन्स कॉम्प्लिमेंट काय आहे, वन्स कॉम्प्लिमेंट एखाद्या नंबरचा कसा काढायचा बघू आपण पुढे. ठीक आहे? पहिली स्टेप आहे, स्टेप लक्षात घ्या सुरुवातीला, नंतर आपण बघू उदाहरण घेऊ. टू राईट डाऊन वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ द नंबर टू बी सबट्रॅक्टेड. जो नंबर आपल्याला वजा करायचा आहे, ठीक आहे ना? वजा, समजा मी तुम्हाला म्हटलं 5 वजा 2, तर 2 हा नंबर आपल्याला वजा करायचा. ठीक आहे ना? ओके. तर टू राईट डाऊन वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ द नंबर टू बी सबट्रॅक्टेड, जो बायनरी नंबर आपल्याला वजा करायचा असेल त्या बायनरी नंबरचा वन्स कॉम्प्लिमेंट आपल्याला काढायचा आहे. कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय? उलट सुलट. ठीक आहे? तर कॉम्प्लिमेंट, वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? एक वेळ तो नंबर उलट करायचा. म्हणजे काय? तर जो नंबर वजा करायचा आहे त्या नंबर मध्ये जिथे 1 असेल त्या ठिकाणी 0 लिहायचा, आणि जिथे 0 असेल त्या ठिकाणी 1 लिहायचा. तो होईल वन्स कॉम्प्लिमेंट त्या नंबरचा. ठीक आहे ना? ओके. उदाहरण घेतल्यानंतर पुन्हा अजून बघू आपण. ठीक आहे? आता वन्स कॉम्प्लिमेंट काढला, जो नंबर वजा करायचा आहे त्याचा. आता दुसरी स्टेप बघा काय. टू ऍड धिस वन्स कॉम्प्लिमेंट विथ द नंबर फ्रॉम व्हिच वी आर सबट्रॅक्टिंग. आता ज्याच्यातून तो नंबर आपल्याला वजा करायचा होता त्या नंबर मध्ये हा वन्स कॉम्प्लिमेंट जो आहे तो आपल्याला ऍड करायचा आहे, बेरीज करायची आहे. ठीक आहे ना? ओके. जरी आपल्याला वजाबाकीचं ऑपरेशन करायचं असेल तरी ते बेरीज मध्ये कन्वर्ट केलं आपण. ठीक आहे ना? ओके. तर बेरीज करायची. हा जो वन्स कॉम्प्लिमेंट आहे हा आपल्याला मूळ जो नंबर आहे ज्याच्यामधून आपल्याला वजा करायचा होता त्याच्यासोबत ऍड करायचा आहे. ठीक आहे? ओके. तिसरी स्टेप, इफ द रिझल्ट ऑफ ऍडिशन हॅज अ कॅरी. आता या दोघांची बेरीज केल्यानंतर जर का कॅरी येत असेल, कॅरी म्हणजे हातचा, ठीक आहे, 6 बीटची बेरीज असेल आणि 7व्या बीट कॅरी जनरेट होत असेल तर काय करायचं? इफ द रिझल्ट ऑफ द ऍडिशन हॅज अ कॅरी ओव्हर देन इट इज ड्रॉप्ड अँड 1 इज ऍडेड इन द लास्ट बीट. तो कॅरी जर येत असेल तर तो कॅरी 1च येईल. कॅरी येईल याचा अर्थ 1च येणार आहे. ठीक आहे? जनरेट नाही झाला तर मग काही प्रश्नच नाही, पण जनरेट झाला 1, तर हा जो कॅरी आहे हा आपल्याला ड्रॉप करायचा आहे. त्याचं तो कॅरी जो आहे तो ड्रॉप करून आपल्याला तो कॅरी कुठं, जो काही फायनल नंबर आलेला असेल त्या फायनल नंबरच्या लिस्ट सिग्निफिकंट बीट मध्ये हा कॅरी आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे. आणि मग शेवटी जो नंबर हा कॅरी ऍड करून येईल ती असेल आपली बायनरी, 2 बायनरी नंबर्सची वजाबाकी. ठीक आहे? आता पुढे इफ देर इज नो कॅरी ओव्हर. ठीक आहे ना? जर समजा कॅरी आला नाही, दोन्ही नंबर्सची बेरीज केली आणि बेरीज केल्यानंतर कॅरी जनरेट झाला नाही, देन वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ द रिझल्ट ऑफ ऍडिशन इज ऑब्टेन. मग जी ऍडिशन केलेली असेल त्या ऍडिशनचा आपल्याला जे काही उत्तर आलेलं असेल त्याचा आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट
पुन्हा एकदा करून घ्यायचा आहे आणि जे उत्तर येईल त्याला मायनस साईन द्यायची आहे, निगेटिव्ह साईन द्यायची आहे, ती असेल आपली वजाबाकी. ठीक आहे. ठीक आहे. ह्या स्टेप तुमच्या लक्षात आले असतील तर बघा, नाही तर आपण एक उदाहरण घेऊ, दोन्ही उदाहरणं घेऊ. ठीक आहे ना, ज्यामध्ये कॅरी जनरेट होईल असं उदाहरण घेऊ आणि ज्यामध्ये कॅरी जनरेट होणार नाही असंही उदाहरण घेऊ. दोन्ही उदाहरणांवरून ही बायनरी सबट्रॅक्शन कसं करायचं ते समजावून घेऊ आपण. पहिलं उदाहरण बघा, आता पहिलं उदाहरण तुमच्या समोर आहे. ठीक आहे. पहिल्या उदाहरणामध्ये बघा 110 101 110 101 मायनस 100 101. ठीक आहे. ओके. आता बायनरीचं डेसिमल मध्ये कन्व्हर्शन तुम्ही शिकलेले आहात यापूर्वीचे व्हिडिओज बघून. मग तुम्ही इक्विव्हॅलंट जर कॅल्क्युलेट केले या नंबर्सचे तर 110 101 याचा इक्विव्हॅलंट डेसिमल आहे 53 आणि 100 101 याचा इक्विव्हॅलंट डेसिमल आहे 37. म्हणजे डेसिमल मध्ये जर आपण बघितलं तर आपण 53 मायनस 37 हे करून बघत आहोत. ठीक आहे. येणारं उत्तर 53 मायनस 37 चा जेवढा डिफरन्स असेल तेवढंच आलं पाहिजे बायनरी मध्ये. ठीक आहे. आता बघा, पहिला नंबर हा आहे आपला 110 101 मायनस 100 101. ठीक आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे, पहिली स्टेप ही सांगितलेली आहे की जो नंबर आपल्याला वजा करायचा असेल त्या नंबरचा वन्स कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. ठीक आहे. वजा कोणता नंबर करायचा आहे, हा नंबर करायचा आहे 100 101. हा नंबर मी इथे घेतला बघा, इथे घेतला. ठीक आहे. बघा 100 101. ठीक आहे. ओके. आता काय करायचं याचं, या नंबरचा आपल्याला पहिल्यांदा वन्स कॉम्प्लिमेंट काढून घ्यायचा आहे. कसा काढायचा वन्स कॉम्प्लिमेंट मी सांगितलं, जिथे 1 असेल तिथे 0 लिहा आणि जिथे 0 असेल तिथे 1 लिहा, झाला वन्स कॉम्प्लिमेंट. ठीक आहे ना सोबत. बघा आता हा 1 जो आहे तिथे मी 0 लिहिला, हा 0 आहे तिथे मी 1 लिहिला, हा 1 आहे तिथे पुन्हा 0 लिहिला, हा 0 आहे तिथे 1 लिहिला, हा 0 आहे इथे 1 लिहिला आणि हा 1 आहे इथे 0 लिहिला. ठीक आहे. झाला वन्स कॉम्प्लिमेंट तयार. या नंबरचा जो वजा करायचा आहे त्या नंबरचा वन्स कॉम्प्लिमेंट हा असा तयार झाला बघा, 0110110. हा झाला या नंबरचा, हा ग्रीन बॅकग्राऊंड मध्ये जो नंबर दिसतो ना या नंबरचा, हा रेड मधला दिसतोय, हा झाला वन्स कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. ओके. पहिली स्टेप झाली आपली, वन्स कॉम्प्लिमेंट आपण काढलं. ठीक आहे. आता दुसरी स्टेप काय की हा वन्स कॉम्प्लिमेंट आपल्याला या मूळ नंबर मध्ये ज्याच्यातून वजा करायचा आहे त्याच्यात मिळवायचा आहे उलट. ठीक आहे ना, त्याच्यात मिळवायचा आहे म्हणजे ऍड करायचा आहे. ठीक आहे. मग आता हा जो नंबर आहे, दुसरी स्टेप बघा, हा नंबर मी जसाच्या तसा घेतो 110 101. हे पहा इथे लिहिला 110 101, जसाच्या तसा लिहिला. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, जो नंबर वजा करायचा होता त्या नंबरचा वन्स कॉम्प्लिमेंट आपल्याला मिळवायचा याच्यात. ठीक आहे. तर मग त्या नंबरचा वन्स कॉम्प्लिमेंट किती आला, हा आला 0111010. ठीक आहे. हा वन्स कॉम्प्लिमेंट मी पुन्हा याच्या खाली घेतो 0111010. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा मूळ नंबर घेतला आणि त्याच्यानंतर दुसरा जो नंबर वजा करायचा होता त्याचा जो वन्स कॉम्प्लिमेंट आहे तो घेतला 01110. म्हणजे हाच नंबर मी इथे लिहिला. ठीक आहे. आता या दोघांची बेरीज केली, बेरीज कशी केली, बायनरी ऍडिशन आपण शिकलेलो आहोत. यापूर्वीचे जे व्हिडिओ आहेत ते बघितलेले आहेत आपण. 1 + 0 दॅट इज 1, 0 + 1 दॅट इज 1, 1 + 0 दॅट इज 1, 0 + 1 दॅट इज ऑल्सो 1. नाउ 1 + 1 0 विथ कॅरी 1. हा 1 कॅरी आला इथे. 1 + 1 0 विथ कॅरी 1 आपण रूल्स बघितलेले आहेत. ठीक आहे. पुन्हा इथे आला 1 + 1. ठीक आहे. 1 + 1 + 0. ठीक आहे, 0 सोडला. 1 + 1 दॅट इज अगेन 0 विथ कॅरी 1. ठीक आहे. पुन्हा इथे आला 1, सिंगलच आहे 1, तो 1 बेरीजमध्ये इथे आला. ठीक आहे. किती बिटची बेरीज आहे, 6 बिटची बेरीज आहे बघा. 1 2 3 4 5 6 दोन्ही नंबर जे आहेत ते 6 बिटचे आहेत आणि बेरीज जनरेट झाली 7 बिट मध्ये. ठीक आहे ना, 1 0 0 1 1 1 1. ठीक आहे. हा जो कॅरी या ठिकाणी जनरेट झालेला आहे, हा कॅरी
इथे जो जनरेट झालेला आहे हा आपल्याला आता इथून काढायचा आहे. ठीक आहे, कॅरी जनरेट झाला याचाच अर्थ तो सरळ सरळ इंडिकेट करतोय की रिझल्ट इज पॉझिटिव्ह. ठीक आहे ना, रिझल्ट इज पॉझिटिव्ह. ठीक आहे, ओके. मग आता हा हा कॅरी तर जनरेट झालेला आहे. हा कॅरी आपल्याला काय करायचा आहे, हा ड्रॉप करायचा इथून. या ही म्हणजे वजाबाकी नाही झाली पूर्ण. हा जो कॅरी आहे हा कॅरी आपल्याला पुन्हा याची जी लिस्ट सिग्निफिकंट बीट आहे त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. ठीक आहे, बघा मी पुन्हा नंबर जसा तसा लिहितो. 0 0 1 1 1 1 आणि हा जो 1 आहे हा 1 मी इथून ड्रॉप केला, काढला आणि कुठे टाकला, हा इथे टाकला लिस्ट सिग्निफिकंट बीट मध्ये ऍड करण्यासाठी. ठीक आहे, आता बघा काय 1 + 1 0 विथ कॅरी 1. ठीक आहे, पुन्हा 1 + 1 0 विथ कॅरी 1. पुन्हा 1 + 1 0 विथ कॅरी 1. 1 + 1 0 विथ कॅरी 1. नाउ 0 + 1 दॅट इज 1. 0 + 0 दॅट इज 0. ठीक आहे, हा 1 तर आपण सुरुवातीला तिथे घेऊन गेलो. ठीक, आता आपलं उत्तर आलेलं आहे. हा जो 1 आहे कॅरी हा लिस्ट सिग्निफिकंट बीट मध्ये जेव्हा ऍड केला तेव्हा उत्तर आलेलं आहे 0 1 0 0 0 0. ठीक आहे, म्हणजे 1 + 1 0 पुन्हा कॅरी 1 ही बेरीज अशी आलेली आहे. उत्तर आलेलं आहे 0 1 0 0 0 0. हा 0 तुम्ही सोडूनही दिला तरी चालेल कारण त्याच्या पलीकडे कुठेही 1 नाही आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर येते 1 0 0 0 0. डेसिमल इक्विव्हॅलंट जर याचा कॅल्क्युलेट केला आपण तर तो येईल 16. ठीक आहे, ओके. आपण हे जे नंबर्स आहेत हे बघितले होते 53 - 37. ठीक आहे, हा जो नंबर आहे हा 53 चा इक्विव्हॅलंट आहे. हा जो नंबर आहे हा 37 चा आहे आणि हा जो नंबर आहे आपलं जे उत्तर आलं ते आलेलं आहे 16 शी इक्विव्हॅलंट. 53 - 37 दॅट इज इक्वल टू 16 आणि बरोबर बायनरी मध्ये सुद्धा आपलं उत्तर जे आलेलं आहे ते आलेलं आहे 16. ठीक आहे, लक्षात आलं आहे. कॅरी जनरेट झाला म्हणजेच रिझल्ट पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह रिझल्ट जो आहे तो पॉझिटिव्ह रिझल्ट इंडिकेट केलेला आहे आपण आणि जो कॅरी जनरेट झालेला आहे तो आपण लिस्ट सिग्निफिकंट बीट मध्ये तिसऱ्या स्टेप मध्ये ऍड करू फायनल उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, तर उत्तर आपलं 110 101 - 100 101 चं उत्तर आलेलं आहे 01000. डिफरन्स एवढा आलेला आहे दोघांचा. ठीक, दुसरं उदाहरण बघू आपण जिथे कॅरी जनरेट होणार नाही. ठीक आहे, दुसरं उदाहरण आहे इथे 101011 -111,001. आता बघा या ठिकाणी याचं थोडस विश्लेषण बघा. तुम्ही बायनरी टू डेसिमल शिकलेले आहात तर बायनरीला डेसिमल मध्ये कन्वर्ट केलं तर हा जो नंबर आहे 101011 इट इज 43. हा 43 आहे आणि 111001 हा जो नंबर आहे हा आहे 57. म्हणजे आपल्याला 43 मधून 57 वजा करायचे. म्हणजे जो वजा करायचा नंबर आहे तो काय आहे, तो जास्त आहे म्हणजे मोठा आहे. ठीक आहे ना, तर साहजिकच आहे आपलं उत्तर जे आहे ते निगेटिव्ह येणार आहे, मायनस मध्ये येणार आहे. तर ते मायनस मध्ये कसं येते बघू आपण. ठीक आहे, मेथड तीच आहे. पुन्हा बघा पहिली स्टेप काय आहे आपली, पहिली स्टेप ही आहे की 101011 -111,001. पुन्हा तेच दुसरा जो नंबर वजा करायचा असेल त्या नंबरचा आपल्याला काय काढायचा आहे, वन्स कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. पुन्हा आपण जो नंबर वजा करायचा आहे तो घेतला इकडे 111,001. ठीक आहे, आता या नंबरचा आपल्याला काय काढायचं आहे, वन्स कॉम्प्लिमेंट काढायचं. ठीक, वन्स कॉम्प्लिमेंट अगदी सोपं आहे काढणं. जिथे 1 असेल तिथे 0 लिहा, जिथे 0 असेल तिथे 1 लिहा. पुन्हा 1 च्या जागी 0, 0 च्या जागी 1, 0 च्या जागी 1, 1 च्या ठिकाणी 0, 1 च्या ठिकाणी 0, 1 च्या ठिकाणी 0. त्याच्यामुळे या नंबरचा हा जो ग्रीन बॅकग्राऊंड मध्ये नंबर दिसतोय त्या नंबरचा वन्स कॉम्प्लिमेंट इथे रेड बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला दिसून राहिलेला आहे, तो आला 00011. ठीक आहे, आता दुसरी स्टेप काय आहे की ज्या नंबर मधून आपल्याला वजा करायचं असेल त्या नंबर मध्ये हा वन्स कॉम्प्लिमेंट मिळवायचा आहे. ठीक आहे ना, ऍड करायचा आहे. ओके, तर मग आपण मूळ नंबर पहिल्यांदा घेतला आपला 101011 इथे घेतला 101011 आणि याच्यामध्ये काय ऍड करतोय आपण
तर जो नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट जो आपण काढलेला आहे तो आता आपल्याला इथे मिळवायचा आहे. ठीक आहे. तर याचा वन्स कॉम्प्लिमेंट किती आला 000110. ठीक आहे. इथं आपल्याला ऍडिशन करायची. ठीक आहे. जरी इथं वजापैकी दाखवलेली असेल तरी वन्स कॉम्प्लिमेंट काढल्यामुळे आपल्याला तो इथे ऍड करायचा आहे. ठीक आहे. ऍडिशन इथे 1 प्लस 0 दॅट इज 1, 1 प्लस 1 दॅट इज 0 विथ कॅरी 1, हा इथे 1 कॅरी लिहिला मी. 1 प्लस 0 प्लस 1 दॅट इज 1 प्लस 1 0 विथ कॅरी 1. ठीक आहे. पुन्हा 1 प्लस 1 कारण 0 तर काही हे नाही. ठीक आहे. 1 प्लस 1 दॅट इज 0 विथ कॅरी 1. ठीक आहे. आणि 1 प्लस 0 प्लस 0 दॅट इज 1, 1 प्लस 0 दॅट इज 1. ठीक आहे. ओके. 6 बिटचा नंबर आहे. ऍडिशन सुद्धा 6 बिट मध्येच आलेली आहे, म्हणजे कॅरी जनरेट झालेला नाही. कॅरी जनरेट झालेला नाही याचाच अर्थ उत्तर जे आहे ते आपलं निगेटिव्ह येणार आहे. ठीक आहे. कॅरी जनरेट झालेला नाहीये. मग कॅरी जर जनरेट झालेला नाही आहे तर काय करायचं आहे? कॅरी जनरेट झालेला नसेल तर आता ही जी ऍडिशन आपली आलेली आहे इथे, या ऍडिशनचा पुन्हा आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. ही जी ऍडिशन बेरीज आलेली आहे याचा पुन्हा एकदा वन्स कॉम्प्लिमेंट काढायचा आहे, म्हणजे ते होईल आपलं उत्तर. ठीक आहे. आणि त्या उत्तराला साईन कोणती येईल? निगेटिव्ह साईन. का निगेटिव्ह साईन येईल? कारण कॅरी जनरेट झालेला नाही. कॅरी जनरेट झालेला नसताना आपल्या ह्या दोन गोष्टी करायच्या आहेत. दिलेलं आलेलं उत्तर जे असेल त्याला निगेटिव्ह साईन द्यायचे आणि जी ऍडिशन आलेली असेल त्याला पुन्हा एकदा वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं नाही. तर इथे आपला ही बेरीज आलेली आहे 110001. याचा पुन्हा मी वन्स कॉम्प्लिमेंट काढतो. तर 1च्या ठिकाणी 0, 0च्या ठिकाणी 1, 0च्या ठिकाणी 1, 0च्या ठिकाणी 1, 1च्या ठिकाणी 0, 1च्या ठिकाणी 0 आणि याला साईन दिलेली आपण मायनस. साईन काय दिली? मायनस. ठीक आहे ना. निगेटिव्ह साईन आपण दिलेली आहे कारण कॅरी जनरेट झालेला नाही. तर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे -001110. ठीक आहे. म्हणजेच हे जे आपण वजाबाकी केली या दोन नंबर्सची ती आली एवढी. डेसिमल इक्विव्हॅलंट मध्ये जर बघितलं तर 43 मायनस 57 दॅट विल बी -14. ठीक आहे ना. किती? -14. आणि इथे बघा तुम्ही 8 प्लस 4 प्लस 2 दॅट विल बी 14 मायनस साईन -14 असं उत्तर याचं आलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बायनरी सबट्रॅक्शन जेव्हा कॅरी जनरेट होतो त्यावेळेला आणि कॅरी जनरेट होत नाही त्यावेळेला वन्स कॉम्प्लिमेंट मेथडनी आपण बघितलेलं आहे. यानंतरचेही व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील किंवा यापूर्वीचे व्हिडिओ बघायचे असतील तुम्हाला या विषयावरचे, तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वेगवेगळे व्हिडिओ बघत राहा.